आणि सलामीची जोडी पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये. एक जुनी तलवार अर्थात सिरताज शेख आणि ज्युनियर साहिल. आणि आपल्या षटकाला सुरुवात करतोय सतीश. पावलांचा वापर इनसाइड आउटचा फटका मिडो आपला बेट करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली मिडलिंग पाहायला मिळते. प्रमोद सपाट इथे मात्र नक्कीच चेंडूचा फाटला करतायत. आज प्रमोद कुठेतरी शांत आपल्याला पाहायला लागला, कारण कालचा प्रमोद जर पाहिला तर कुठेतरी हॉट पाहिला आपण, परंतु आज मात्र कुठेतरी स्वतःवर कंट्रोल केलं, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की आज महत्वपूर्ण लढत आहे आमच्या संघासाठी. आणि त्यांना मिड ऑफच्या दिशेने आपण खेळताना पाहू शकता. 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या सनी राईट ऑफ ओव्हर द विकेटने. मॅच टाइम फटका चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू झाली जेज करतायत, परंतु जेजमेंट चुकीचा, अनुमान चुकीचा, झेल ड्रॉप आणि 2 धावा मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र दुहेरी आकडा पाहायला मिळतोय, कारण सुरुवात पहिली तर 2 धावेने आपल्या संघाचं नक्कीच अकाउंट ओपन केलं सिरताजने. आणि धावसंख्या आता मात्र संघाची आपल्याला पाहायला मिळते या बिनबाद 4. सनी आता मात्र ऑन साइडला का पिकअप केला या फटक्याला. चेंडूला लगेच फेकून देतो डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. शिरताज शेखच्या बॅट मधून निघणारा हा पहिला षटकार. काय फटका इथे मात्र पाहतोय, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन हा मात्र चेंडू या ठिकाणी जाऊन पडतोय. खूपच लांब वर असा षटकार पाहायला आपल्याला. जिस तरह का फास्ट मराठी सॉन्ग बजा था उस तरह ये गेंद बल्ले से तेज निकल गई थी. नक्कीच नक्कीच. आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलेलं आहे. एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर किशोर शेलार याच कडनं 2000 रुपये कॅश प्राइज आहे. आणि हे पारितोषिक फक्त आतकुली संघाच्या गोलंदाजांसाठी. आपल्या संघाचं इथे मात्र या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो या मान्यवरांकडनं. इथे मात्र स्वी चीट फटका केला जातो. या मी वारंवार सिद्धिक भाई असं पाहतो की तुमच्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, तुम्ही सरळ बॅटने चांगले फटके खेळू शकता, मग हा फटका खेळण्याची गरज होती का. कहा जाता है कि घी जब सीधी उंगली से निकल रहा हो ना तो टेढ़ा नहीं करना चाहिए. आणि अशा चुका आपण अनेक फलंदाजाकडनं पाहिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये चूक पाहतोय आपण सिरताज शेखनं. आपण जर पहिले 3 चेंडू पाहिले तर काय फटका इथे मिडलिंग केले होते. तिन्ही चेंडूवर चांगला संपर्क नक्कीच पाहायला मिळाला होता, परंतु हा फटका कोणतरी चुकीचा शॉट सिलेक्शन. पहिला डॉट चेंडू सनीच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. आणि आता मात्र दिली स्कूप फटका. काय कलात्मक इथे मात्र फटकेबाजी पाहायला मिळतोय. शॉट फायनल केल्यावर सज्ज होता, त्याला बेट करून निघून जातो चेंडू लॉंग लेगच्या आणि फाईन लेगच्या मधून हा येतो एक कलात्मक चौकार. सरताज शेख इम्प्रोवाइज तरीके से स्कूप कर दिया, ये देखते हुए कि फाइन लेग सर्कल के अंदर करा है और गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. मैदानाच्या चौफेरे बाजूने फटकेबाजी आता मात्र सिरताजकडनं पाहायला मिळते. या धावसंख्या डबल फिगर्स मध्ये आपण पाहतो. या बिनबाद 14 चांगली सुरुवात. आणि आता मात्र पावलांचा वापर, परंतु चेंडूने बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही. शेवटचा चेंडू पाहतोय आपण डॉट थोडस दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच मात्र पाहतो की सिरताज पूर्णपणे बीट होतोय. तर एक थोडस मागणं षटक मित्र म्हणेन सनीचं, कारण 14 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. एक ओवर की समाप्ति के बाद हम देख रहे हैं कि 14 रन, बहुत अच्छी शुरुआत डोले टीम की. इस वक्त देवली से मंगेश पाटोले उर्फ अपला मंग्या ने इस जयदुर्गा चषक 2020 अतकोली को शुभकामनाएं दी है और वन मैन शो नरेश राउत को. नक्कीच पीटीसी मध्येच नव्हे तर नक्कीच पूर्ण तालुक्यामध्ये या स्पर्धेची नक्कीच या ठिकाणी चर्चा चालू आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. आणि खरोखर त्या स्पर्धेचं खूपच छान पैकी आपल्याला आयोजन पाहायला मिळते. बिल्कुल, खर्चा होगा तो चर्चा भी होंगी, क्योंकि दिखता है तो बिकता है. नक्कीच पूर्णपणे या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा लावली नरेश राऊत यांनी. आणि किती सुंदर बिग शो इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो या जयदुर्गा चषक 2020 स्पर्धेचा दुसरा दिवस. 2 संघ एकमेकांसमोर इथे मात्र या ठिकाणी पाहतो या लढतायत, झुंजतायत. ढोले विरुद्ध अतकुली असा हा सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
इथे मात्र ऑन साइडला साहिलच्या बॅटमध्ये एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे संपर्क झाला, मोर लागली होती 6 धाब्यांची आणि हा येतोय डोले संघाच्या इनिंग्स मधील दुसरा षटकार. कहते हैं काउंटर अटैक, दो धारी तलवार चल रही है। खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल लिया है। साहिल शेख ने भी सिक्सर से शुरुआत की है। साहिल शेख ने भिवंडी सिटी क्रिकेट में जॉय कुमार ट्रॉफी में 43 रनों की एक बहुत ही खूबसूरत पिछले सीजन में बारी खेली थी। नक्कीच खूपच कॉन्फिडन्स आहे या खेळाडूला आपल्या स्वतःवर आणि निकेत त्याचप्रमाणे इथे मात्र फलंदाजी साकारतोय. पहिल्या चेंडूला मात्र सामोरं गेला साहिल आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकार प्राप्त करतोय. सत्यमचं नक्कीच षटकाराने स्वागत केलं आणि इथे मात्र अजून एक हुकचा फटका, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. परंतु हा चेंडू निघून जाईल एका टप्प्याने 4 धावांसाठी. दोनों की लूटमार मचा रखी है। डवले के दोनों ओपनर्स ने अपने सामने ही पटक दिया था। साइड आर्म गेंद थी, कट के अंदर की जानी आई, बहुत जल्दी पढ़ लिया था साहिल शेख ने। बेहतरीन हुक शॉट, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। ये तो सुरुवात आहे, अभी भी आतिश का आना बाकी आहे. काय सुरुवात पाहायला मिळते या ठिकाणी स्वराज 11 डोले संघाची. कुठेतरी ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे अतकुली संघाला कमबॅक करायचा असेल तर. आता मात्र थोडंसं आपण गोलंदाजावर प्रेशर पाहतोय, दडपण पाहतोय आणि त्याचवेळी पाहतोय आपल्याला चुकीचा चेंडू पाहायला मिळाला. उजवी एसटी सोडून चेंडू निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा 1+1, 2 धावा इथे मात्र बोनसच्या रूपाने खर्च करतोय. पहले ही ज्यादा रन बने और दुष्काल 13वां महीना, जिस तरह से वाइट गेंद की वहां पर संतोष ने, सत्यम ने। नक्कीच अगोदरच आपण कर्जबाजारी आहोत आणि त्यामध्ये उसने शेजारी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे जात असताना 26. अजून एक मात्र या ठिकाणी पाहतो या खराब लेंथ आहे. सत्यम एक आपण जर पाहिलं तर प्रॉपर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय, परंतु नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे दबावाच्या स्थितीमध्ये गोलंदाजी साकारतोय. यस, थोड़ा मानसिक दबाव महसूस कर रहे हैं और लगातार बचने की कोशिश कर रहे हैं। देखिए, दुनिया में बहुत सी गलियां हैं, पतली गली से आप निकल जाए, क्रिकेट में कोई गली नहीं, यहाँ डट के मुकाबला करना हो। नक्की जो प्रेशरला हँडल करेल तोच संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल. या ठिकाणी आपण पाहू शकता वाईट आर्कोट चेंडू पाहायला मिळतोय. चॉप करण्याचा प्रयत्न केला, परंतु नक्की चेंडूमध्ये वेग फार होता. त्याचमुळे पाहू शकता आपण चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही आणि कुठेतरी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला सरताजने. बिल्कुल चॉप करना चाहते थे, वाइड यॉर्कर सही लंबाई पे गेंद किया था। सत्यम पुन्हा एकदा अजूनही 30 लेंथ पाहायला मिळते. असं वाटतं की जणू या अगोदरच्या चेंडूचा आपण रिप्लाय पाहतो की काय. तशाच प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन, 30 लेंथ, त्याच प्रकारचा वेग आणि हा येतो या षटकातील दुसरा डॉट चेंडू. यानंतर होणारा सामना या चालू सामन्यातील संघ 2 हात करेल विकास फोड अतकुली संघासमोर. तर अतकुली संघाने सज्ज राहायचं आहे. इथे मात्र अकुटेप्याचा चेंडू, उंची जास्त आहे, अंतर मात्र मिळेल का? तसं मात्र काही होणार नाही. डीप मिड विकेटला ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज सत्यम आपल्या संघासाठी. फलंदाज बाद. किस तरह से विकेट गिरा था, बहुत बढ़िया कैच। फिर से क्रीज के कोने से अंदर आती हुई गेंद सीने पे चढ़ गई थी, यही कारण था कि टाइमिंग उतनी बड़ी नहीं कर पाए सरताज शेख। और डीप मिड विकेट पे एक बेहतरीन कैच, वेल जज कैच। निकिता स्वतःवर कंट्रोल केलं त्या ठिकाणी. निकिता नियंत्रण ठेवलं पूर्णपणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि एक चांगला झेल इथे मात्र पकडला जातोय. सरताज शेख बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर एक षटकार, एक चौकारच्या साह्याने 14 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज इथे 1 डाऊनला अतिश गोडविंदे. इथे मात्र पलटी शॉट, स्विच हिट, जबरदस्त फटका, चांगला कनेक्शन, चेंडू मात्र अतिशय वेगाने निघून जातोय. पंचांचा इशारा, षटकार. से सेट होकर आए हैं। 2 ओवर की समाप्ति, रन बने 32 और विकेट गिराए 1। धन्यवाद योगेश पाटिल। आप देख रहे हैं जयदुर्गा चषक 2020 अतकोली
दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है। मुकाबला हो रहा है अतकोली बनाम डोले। 2 ओवर में रनों की लूटमार, 32 रन। सरताज शेख ने आउट होने से पहले 14 रन बनाए। साहिल शेख 2 सिक्सर की मदद से इस वक्त 17 पे बल्लेबाजी करती में। परमोद छोटी गेंद, पुल और पावरफुल, ये बेस्ट पुलर हैं और इनका ये शॉट जब बल्ले पे टकराता है तो बाउंड्री पे नजर। From the puller and hooker of Bhiwandi goes his back foot, angling his body and pulls it all the way to the deep square. Fantastic timing, big one, 6 runs. जो आ रहा है वो दे रहा है। आतिश गोडविंदे ने भी सिक्सर से खाता खोला। स्कोर 39 रनों पे पहुंचा है डोले का। कमाल की बल्लेबाजी हो रही है, गेंदबाज कहीं ना कहीं दबाव में है। प्रमोद आतिश को स्ट्रोक को चेक किया, आउट गली में, इसीलिए की गली हो। गलती नहीं, वाइडिश गली में आउट हो गए गोडविंदे। आतिश गोडविंदे निराश कदमों से पवेलियन जाते हुए 39 पे 2 विकेट गिरे हैं। लॉन्ग ऑन पे टूर्नामेंट के स्पॉन्सर नरेश राउत हैं। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। अनिल सामना करेंगे इस मर्तबा ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर गेंद, दूसरे मोहल्ले में वाइट। कूल अंपायर गोकुलदास पाटिल और अंपायर शकील कोटी कन्नड़ फिल्मों के हीरो की तरह नजर आते हैं। प्रमोद अनिल के लिए राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे। इस मर्तबा कंट्रोल पुल शॉट है, कारपेट के जरिए गेंद पहुंची और वहां पे क्या कुछ हुआ। 1-2 का 4, जहां 1 रन था 4 रन दे डाले। खाता खोला, स्कोर 44 रन हुआ है। डोले का तीसरा ओवर चलता हुआ। राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं प्रमोद। अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद हल्का मोमेंट रहा था, बल्ले के करीब से गेंद विकेट कीपर के पास। दिस इज द आइडियल डिलीवरी ऑफ एनी फॉर्मेट ऑफ क्रिकेट लाइक T20, टेस्ट क्रिकेट, ODI क्रिकेट और टेनिस क्रिकेट। लवली बॉल इंडीड, जस्ट पास द बैट। प्रमोद राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए, ओ बढ़िया यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर था और बल्ली की टो से गेंद लगी थी, बच गए वहां पे अनिल। अच्छी वापसी प्रमोद की हम देख रहे हैं। अपना जो अनुभव है उसको अच्छा यूटिलाइज कर रहे हैं अपनी गेंदबाजी में। स्कोर अभी भी रुका हुआ है 44 रन, 2 विकेटों के नुकसान पर। हवाएं तेज बहती हुई, धूप खिली हुई है अतकोली के इस मैदान पर। प्रमोद मुड़ते हुए, इस मर्तबा फिर से अच्छी गेंद। सवाल पूछा, हाउ इज दैट? यस, इज आउट। अंपायर चोटी की टीम से आखिरी मैच खेलेंगी। ये आज का 6ठा मुकाबला चल रहा है। राइट आर्म ओवर द विकेट जाने की तैयारी में गेंदबाज भावेश। लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करने की तैयारी में भावेश। इस मर्तबा हुक कर दिया गेंद को दूर, कहीं साजन के घर 6 रन।
बाजी कर रहे हैं साहिल शेख। जितना गेंदों को गेंदबाज पटक रहे हैं उससे ज्यादा वो पटक रहे हैं गेंदों को। इससे अच्छा हुक शॉट क्या हो सकता है? जाजिबुल नजर, नजरों में जज्ब हो जाए इस तरह के शॉट्स। 50 रन आ चुके हैं और अब खतरे की घंटी बजती हुई। 5 गेंदें अभी भी बची है। पचास रन, 2 विकेटें गिरी है। आउट होने वाले 3 विकेटें गिरी है। आउट होने वाले बल्लेबाज सरताज शेख, आतिश गोडविंदे और अनिल। तेईस पे बल्लेबाजी कर रहे हैं। केवल 4 गेंदों का सामना किया है साहिल शेख ने। एक और गेंद 6 रनों के लिए। इस सामने ही गेंदों को पटक रहे हैं गेंदबाज। में तारे नजर आते हुए 56 पे पहुंचा स्कोर। 29 पे बल्लेबाजी करे साहिल शेख। 6 गेंदों में 29 रन। छप्पन रन। रमेश नरेश ने जाके कुछ समझा दिया है गेंदबाज भावेश को। भावेश, लेफ्ट आर्म राउंड विकेट साहिल शेख के लिए। एक उसी तरह का शॉट खेलने की कोशिश, इस मरतबा वाइट का इशारा अंपायर का। 57 रन डोले 2 विकेटों के नुकसान पे। 57 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट डोले। फुल टॉस गेंद, छोटी बैकलिफ से गेंद को लॉन्ग ऑन पे खेला। बढ़िया फील्डिंग। और गेंद को जब रोक रहे थे उनका पैर बाउंड्री पर और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। ऑन दी रोप्स पैर था। 4 रन आते हुए 61 पे पहुंचा स्कोर। साहिल शेख बहुत तेज बल्लेबाजी कर रहे हैं। इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है। गेंद डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ जा रही है और क्रॉस कर गई बाउंड्री। 4 रन। सैतीस पे बल्लेबाजी कर रहे हैं। रनों का सुनामी आ चुका है और कुल स्कोर है 62 रन, जबकि 65 रन बीसीसी ने 74 रन बनाए थे। एक और हुक शॉट, लेकिन मैदान के अंदर, और साहिल शेख आउट। ने चैन का सांस लिया होगा कि रनों का तूफान थमता हुआ। और कितनी गेंदें बची इस ओवर में? एक गेंद बची है जिसको खेलने के लिए तैयार होते हुए बैट्समैन केतन, जबकि नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। सिर्फ दौड़ना है उनको। सलमान आए हैं। इस मरतबा फ्लिक कर दिया गेंद को मिड विकेट के ऊपर। 6 रन। टूटने के लिए बीसीसी का रिकॉर्ड इस वक्त ये देखिए किस तरह से फ्लिक का नहीं टूट पाया। 71 रन बने हैं।
72 की चुनौती, और चुनौती बड़ी कमेंट्री के लिए पहले दौर के लिए माइक्रोफोन पे आ रहे हैं मेरे साथी कमेंटेटर योगेश पाटिल। थँक्यू सिद्दीक भाई सर. एक महत्त्वाची अनाऊन्स आहे मित्रांनो, परगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही अनाऊन्स मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय. सर्व संघाच्या संगणकाला एक विनंती आहे की उद्या 20 तारीख आहे आणि ही शेवटची तारीख आहे. ज्या कुठल्या संघाच्या संगणकाने फॉर्म जमा केले नसतील तर त्या संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण टायगर शॉपमध्ये आपला फॉर्म जमा करायचा आहे. आणि ज्या संघाचा फॉर्म जमा नसेल त्या संघाला यापुढील जी स्पर्धा PTC मध्ये होणार आहे त्या स्पर्धेपासून त्या संघाला एंट्री दिली जाणार नाही. मित्रांनो, आतापर्यंत मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो ज्या ज्या संघाने फॉर्म भरलेले आहेत त्यांची नावं नक्कीच आमच्यापर्यंत आलेली आहेत. MS चिंचवली, गावदेवी खांडपे, संघर्ष समतानगर, SM कांदली, शिवशक्ती कोशिंबे, सुदाम स्पोर्ट भादाणे, जय बजरंग वडवली, कृष्णा 11 वारलीपाडा, स्वराज 11 डोले, श्रावण भोकरी, मितेश 11 कुरुन, संकल्प स्पोर्ट मुरे, जय महाराष्ट्र भोईरगाव, SSC पडगा, आदित्य स्पोर्ट पडगा, ये स्पोर्ट अर्जुली, तलवली स्पोर्ट तलवली, विकी स्पोर्ट कुकसे आणि चेरोबा स्पोर्ट वासेरे. 17 फॉर्म आमच्याकडे जमा झालेले आहेत. माफ करा, 19 फॉर्म जमा झालेले आहेत. आता मात्र ज्या संघाचा फॉर्म शिल्लक आहे त्याने उद्याचे उद्या टायगर शॉपमध्ये जमा करायचा आहे. याच ठिकाणी मित्रांनो अजून एक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पडगा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळेल. दिनांक 25/12/2020 ते 27/12/2020 या कालावधीमध्ये मला याच ठिकाणी स्वर्गीय विकास मूर्ती चषक 2020 या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. विकास हातकुळी संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही विकास हातकुळी संघाशी संपर्क साधू शकता. तर खूप मोठं डोंगरावडं आव्हान इथे मात्र या ठिकाणी उभा केलेला आहे. स्वराज 11 डोळे संघाने तब्बल 71 धावा 4 षटकांमध्ये इथे मात्र या ठिकाणी जोडल्या. 72 धावांचं आव्हान असेल आयोजक संघ अर्थात जयदुर्गा स्पोर्ट हातकुळी संघासमोर. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीच जोडी खेळपट्टीवर सज्ज होते. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक पहिले षटक पाहायला मिळतोय अतिश गोडविंदे. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू आणि या ठिकाणी काय समाचार पाहायला मिळतोय. वायडिश लॉंगांच्या बाहेर पहिल्या चेंडूवर अतिशचं स्वागत षटकाराने. आर या पार, टीट फॉर टैट जैसे को तैसा जवाब आतिश गोडविंदे को भेज दिया वाइडिश लॉन्गॉन और मिड विकेट के बीच में 6 रन. खूपच छान सुरुवात पाहायला मिळते. षटकाराने श्री गणेश या ठिकाणी हातकुळी संघाची पाहायला मिळते. या चेंज ऑफ पेस इथे मात्र थोडंसं व्हेरिएशन पाहिलं. चेंडूचा गती थोडीशी कमी केली. नक्कीच आपण रिप्लायमध्ये पाहू शकता. थोडीशी ऑफस्टिकला शफल झाले त्यानंतर थोडंसं बॅकफुटला आले आणि त्याच कारण झालं की नक्कीच चेंडूमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. षटकारानंतर डॉट चेंडू. अजून एक मोठा चांगला फटका पाहायला मिळतो. अतिशय चेंडू वेगाने निघून जातो. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे त्या ठिकाणी. आणि आता मात्र या ठिकाणी आमच्याकडे इशारा येतोय की पाहूया काय झालंय. वैसे भी 4 रन दौड़ के ले लिए हैं बैट्समैन ने. चौके का इशारा आता हुआ अंपायर का.
कमारी चलता हुआ, पहला सिक्सर, दूसरा डॉट, तीसरा चौका। नक्कीच अशाच प्रकारची फलंदाजी मात्र या ठिकाणी आज सामना जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. आणि नक्कीच रिप्लेमध्ये सुद्धा साप पाहायला मिळतो की या चौकार होता. इथे मात्र मिस टाईम फटका पाहायला मिळतो. या चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत आणि नक्कीच एक वादळ निर्माण झाला होता. तो वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत होतोय, कारण लागणारा पहिला झटका अतकुली संघाला. फलंदाज बाद. ठसला. आजकाल सिद्दीक बावी सर सुद्धा चांगले मराठी इथे मात्र बोलायला लागलेले आहेत. याचं कारण आपण जास्त वेळ जर पाहिला सिद्दीक बावी सर तर नक्कीच मराठी मुलांमध्ये काढला जातोय आणि त्याचंच कारण आहे ते मात्र चांगली भाषा इथे मात्र नक्कीच शिकलेले आहेत. आणि पहिला विकेट इथे मात्र गारद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो यश सनी. इथे मात्र अकुटपाचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, वरची दिशेला मात्र चेंडू स्पर्श झाला, लिडिंग एज लागली होती, परंतु शॉट फाइंडिंगला मात्र नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तुम्हाला नक्कीच एका षटकाराने किंवा एका चौकाराने मात्र तुम्ही या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्हाला वारंवार हायलाइट क्रिकेट इथे मात्र सादर करावं लागेल, कारण टार्गेट जर पाहिलं तर तुम्हाला 24 चेंडूमध्ये 72 धावांचं इथे मात्र आव्हान पूर्ण करायचं आहे. पुलटा चेंडू चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळते, परंतु चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट फेकी सुद्धा पाहायला मिळते, परंतु कुठेतरी गोलंदाजाने मात्र चेंडू गॅदर केला नाही. आणि आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, करे कोई भरे कोई. फलंदाज बाद. बचे थे, अगर डायरेक्ट हिट लगता तो आउट हो जाते. लालच ली उन्होंने. कहा जाता है क्रिकेट में नेवर टेक चांस ऑन मिसफील्ड. मिसफील्ड पे कभी भी आपको चांस नहीं लेना चाहिए. और कहते हैं कि लालच खाली बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है. एक बार गले लग जाए तो गला ही दबा देती है. नक्की त्याचे जीवनदान मिळालं तर असंच आपण म्हणू शकतो. या कारण डायरेक्ट हिट झालं नाही त्या ठिकाणी, नक्कीच अतिशय मात्र चेंडूकडे पाहत राहिले आणि त्याच ठिकाणी आपण जर पाहिले तर फलंदाजाने दुसरा देव घाण्याचा इथे मात्र कुठेतरी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र पूर्णपणे फसतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पाहिले तर 2 महत्त्वपूर्ण विकेट्स इथे मात्र अतुली संघाने गमावले आणि त्याचंच कारण आहे की आपण पाहतो की आता मात्र प्रमोद आणि तेजेश हे 2 फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त 11 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी तुम्हाला अजून 61 धावा जोडायच्या आहेत. जवळपास 20च्या 12 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला आता मात्र 20ची सरासरीने धावा इथे मात्र जोडावा लागतील. 60 धाब्यांची अजूनही गरज. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक इथे मात्र हातालेलं शानू. लॉंग रनअप आहे. खेले थे जब जाकर वो तीनों स्टंप्स मिस कर गए. नशिबाच्या धावा मित्र म्हणून या ठिकाणी आतकुली संघासाठी धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, परंतु धावा येणं आता मात्र आतकुली संघासाठी फार गरजेचं आहे. आपण भागमभाग पाहू शकता. भाग मिल्का भाग ही मूवी सर्वांनीच पाहिली असेल, परंतु या ठिकाणी हे दृश्य पहा, थोडंसं फनी मोमेंट आहे. यस, लाठी चार्ज क्रिकेट हो रहा था. पहिल्याच चेंडूवर 6 धावा पाहायला मिळत आहेत आणि या षटकाचं रूपांतर नक्कीच कुठेतरी मोठ्या धावांनी मात्र नक्कीच या ठिकाणी समाप्त करावा लागेल. इथे मात्र स्लॉग केलेला आहे, परंतु डीप मध्ये पाहिले तर क्षेत्ररक्षण सज्ज आहे. एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाते आणि एकच धावावर तुम्हाला मात्र समाधानी मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. मित्रांनो, जो आपण सामना पाहतो या स्वराज 11 ढोले विरुद्ध आयोजक संघ जयदुर्गा स्पोर्ट आतकुली, आणि यानंतर पुढील सामना असणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ 2 हात करेल विकास स्पोर्ट आतकुली संघासमोर. अजूनही किती मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूपच छान गोलंदाजी. पहिला चेंडू सुद्धा सुरेख पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकांना चूक पाहायला मिळेल. त्याच वेळी पाहतो की 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला अवंताच्या रूपाने, परंतु त्यानंतर चांगल्या लेंथवर इथे मात्र गोलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये आता परत आपण या मॅच मध्ये स्वराज 11 डोळे संघाला आपण पाहतोय, कारण त्यांच्या फलंदाजांनी योग्य ती धावसंख्या इथे मात्र उभारली आणि तोच दडपण आता मात्र आतकुली संघाच्या एक फलंदाजावर पाहायला मिळतोय.
कुठेतरी खराब क्रिकेट पाहायला मिळेल कारण होम ग्राउंड आहे 22 सर आपण कुणी संघाचा विचार केला तर पंचांचा बायचा इशारा परंतु नक्कीच आपल्या घरच्या खेळपट्टीचा मात्र या ठिकाणी हवं तसं मात्र या ठिकाणी फायदा उचलता येत नाही. याचं कारण गोलंदाज काय गोलंदाजी इथे मात्र साकारतायत. पारितोषिक आलेले आहेत परंतु पारितोषिक जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला तशा प्रकारचा खेळ इथे मात्र सादर करावा लागेल. वरपीच चेंडू मिस टाइम फटका आहे. चेंडू बराच वेळ हवेत. ज्युनियर साहिल चेंडू खाली. कोणत्याही प्रकारची चूक नाही. योग्य त्यावेळी सुरक्षित हाताची जोडी. अजून एक धक्का लागतो यातकुली संघाला. फलंदाज बाद. सिक्सर हॅट्रिक साठी किशोरजी शेलार यासकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. अतकुली संघाच्या फलंदाजांसाठी आपल्या खेळाडूंचा नक्कीच मनोधरी इथे मात्र वाढवला जातोय परंतु हवं तशी परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळत नाही. लक्षात घ्यायचं आहे तुम्ही प्राइज इथे मात्र अनाऊन्स करता कॅश जमा करायची आहे. पहा स्लोअर वन परंतु नक्कीच दिशा मात्र चुकीची. उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. बिल्कुल कैच जमा करना है और अगर लगा नहीं तो पैसे कमेंटेटर्स के रहेंगे. स्वेर चेंडू आपण पाहतो यावंतर धाव इथे मात्र धावफलकामध्ये जोडली जाते. प्रमोदकडे क्षमता आहे. मोठी फटके तो नक्कीच केलेले परंतु या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा या फुटवरचा इस्तेमाल केला जात नाही. जागेवरच इथे मात्र ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. पाहू शकता आपण अंदाधून फटका आहे. शेवटचा चेंडू आपण डॉट पाहिला. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फक्त आणि फक्त 20 धावा. धावफलकावर येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 52 धाब्यांची गरज आहे. की एखादा चमत्कार खेळ इथे मात्र पाहायला मिळेल का अतकुली संघाच्या माध्यमातून तर आपण ऐकणार आहोत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बावीसर यांच्या स्वमधुर वाणीतून. थँक्यू. बाहर निकाल रहे गेंदों को. गेंदें नीची भी रह रही है. काफी नीची रही थी गेंद. ये देखिए खाली राला होता चेंडू. सरपंडी चेंडू. साहिल जूनियर राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस मरतबा फिर से आउट कटर. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. थोड़ा आगे रखा था बैट्समैन के. लेंथ गेंद थी. क्रॉस बैटेड शॉट खेलना चाहता. ये देखिए टिप्पा खाने के बाद फिर मोमेंट रहा. बहुत सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं. बिग बॉस इन टेलीकास्ट वर्ल्ड जीटीसी. ये देखिए चौथी गेंद मिस कर दी है वहां पर राकेश ने. और कह रहे होंगे कि एक मुलाकात जरूरी है सनम. बल्ले से मुलाकात नहीं हो रही है. पीछे हटे थे. स्टीयर करने की कोशिश की थी गेंद को. कमाल की बॉलिंग. 2 खिलाड़ी अब आगे ला दिए गए हैं. साहिल शेख राकेश के लिए धीमी गेंद उड़ाया. फील्डर मौजूद है लेकिन ये देखिए कुछ और कॉन्फिडेंस में कैच को लेना चाहता सलमान ने. हालांकि विकेट मिलता तो शायद विकेट मेडन डाल सकते थे. साहिल शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए सामना करेंगे प्रमोद. धीमी गेंद फंस गए बैट्समैन. आउट.
एक ओवर में कितने रन चाहिए? मिशन इम्पॉसिबल, पूरे 50 चाहिए। औपचारिकता रह गई है और 5 कदम का रनअप गिना है वहां पर गेंदबाज सलमान शेख ने। चार डॉट गेंदे खेल चुके हैं राकेश, एक पे बल्लेबाजी कर रहे हैं सलमान शेख 5 कदमों के साथ। ओ वाइट से शुरुआत, बल्ला जरूर चला दिया था वहां पे राकेश ने, लगा तो फटका नहीं तो मटका। इस मरतबा हुक कर दिया है, फील्डर मौजूद है, आउट हो गए राकेश। कोई अनिल राउत मैच को देख रहे हैं, उन्हें रूपेश राउत ने, कल्पेश पाटोले, रूपेश पाटोले के पास जाना है अनिल जी, लेकिन यहाँ पवेलियन जाते हुए राकेश। नए बैट्समैन अजय आए हैं, जबकि विजय बहुत दूर है और अजय आए हैं। दिल्ली दूर, देहरादून दूर। ओ इस शॉट को क्या नाम दिया जाए? एक हाथ से खेला उन्होंने। कितनी गेंदें बची हारने के लिए? फ्लाइट गेंद, घी का लड्डू भी नहीं खा पाए। खराब बल्लेबाजी देख रहे हैं हम अतकोली की, काफी निराश किया पहले गेंदबाजों ने फिर बल्लेबाजों ने। लेग ब्रेक ज्यादा कुछ करना चाहते सलमान वाइट। इस मरतबा कट के अंदर की जानी भाई, शॉटम पुल किया, गेंद मिड विकेट पे पहुंची, 1 रन। ड्राइव किया, कोई खिलाड़ी नहीं वहां पर, 1 रन। देखिए दुनिया में कोई भी ऐसा व्यक्ति नहीं जो एक तरफा हार या एक तरफा प्यार चाहे। वन साइड गेम एंड वन साइड प्रेम, एक तरफा मुकाबला। लेग ब्रेक फिर वाइट। अंपायर शकील कोटी के खाने को हजम करते हुए सलमान बिजी रखा है। अच्छी लेग ब्रेक और इसके साथ ही इस मैच को जीत लिया ढोले स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन आतिश गोडविंद एंड कंपनी। हार्ड लक नरेश, हार्ड लक अतकोली। आइए अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं। ढोले के कैप्टन, आपको तुरंत ही टॉस बॉक्स में जाना है, जहां पर अतकोली की दूसरी टीम से आपका मुकाबला है और वहां हमारे आपके सबके सर गैकॉट सर। इस मैच के मैन ऑफ द मैच साहिल जूनियर, 37 रन। साहिल ज्युनियर कृपया आपण मंचावरती यायचं आहे. 37 धावांची खेळी केली होती. साहिल ज्युनियर प्लीज कम ऑन द स्टेज. साहिल ज्युनियर.